28 मे 2026 मर्दानी 3 बघितला. छान काम केलं आणि सिनेमाही एकदम छान आहे, मला आवडला. मर्दानी म्हणून आपली आहेच जिने आतापर्यंत काम केलेलं आहे, पोलीस इन्स्पेक्टर असते ती. आणि गावात ना मुली गायब होत असतात, पण ॲज युजल कोणी कंप्लेंट लिहितंय, कोणी नाही, कोणी इथे. तर तेवढ्यात एक अँबॅसिडरची मुलगी गायब होती. मग सगळं पोलीस खातं जागं होतं आणि मग हिच्यावर काम सोपवण्यात येतं की शोधून काढा काही याच्यावर. तर ती म्हणते ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करते. ती सगळं ट्रेकिंग करते, कुठे कुठे गेलं म्हणजे कुत्र्याला घेऊन काय. तर तिचं हेच अझम्पशन असतं की जर पैशाकरता हे किडनॅपिंग झालेलं नाही. जर पैशाकरता असतं तर आतापर्यंत फोन आला असता. पण म्हणे मी अशा कंडिशन्स निर्माण करते की त्यांचा फोन येईल तुम्हाला आणि पैशांकरताच येईल. तर ती आणि त्याच्याच बरोबर त्या मुलीच्या अँबॅसिडरच्या मुलीच्या बरोबर त्यांचा जो नोकर असतो त्याची पण मुलगी गायब झालेली असते, कारण त्या दोघी तिथे खेळत असतात बाहेर आणि त्या दोघी गायब झालेल्या असतात. तर मग ही ते पब्लिश करायला लावते आणि फोटो की मुलींना जो कोणी शोधून मिळेल त्याला 2 करोडचं बक्षीस मिळेल. आता ज्या लोकांनी हे काम दिलेलं असतं किंवा ज्यांच्याकरता काही लोक कामं करत असतात किडनॅपिंगचं, तर त्यांना लालच सुटते की आपल्याला जे नुसते 10-10 लाख मिळतात प्रत्येक कामाचे, एका मुलीच्या किडनॅपिंगच्या मागे आपल्याला एकदम 2 करोड कमवायची संधी आहे. तर ते तिथून म्हणजे जिथे ठेवलं असतं त्या मुलींना हे करून किडनॅप करून तिथून तिला किडनॅप करतात आणि मग या अँबॅसिडरला फोन करतात की आमच्याकडे तुमची मुलगी आहे आणि तुम्ही 2 करोड रुपये तयार ठेवा. तर हा म्हणतो नाही, मला जसं आधी तुम्ही प्रूफ द्या माझी मुलगी आहे म्हणून वगैरे. तर हे लोक देतात. मग ठरतात. ही सगळी स्ट्रॅटेजी सांगते की ते लोक जिथे कुठे सांगतील तिथे तुम्ही 2 करोड घेऊन जायचे. त्यांनी ते नोटा हे केलेल्या असतात, ट्रेस करून वगैरे सगळे नंबर वगैरे. आणि ते लोक कुठे रेल्वे स्टेशनवर सांगतात त्यांना यायला. तर तिथे रेल्वे स्टेशनवर आल्यावर तो म्हणतो की मी पोचलोय, माझी मुलगी कुठे. तर ह्यांनी आधीच रेकॉर्ड करून ठेवलेलं असं रेल्वे स्टेशनवर एका ठिकाणी की तिथे मुलीला की पापा मैं यहाँ हूँ, मुझे छुडा वगैरे असं करून. तर हे लोक सगळे पोलीस तिथे पोहोचतात, पण तिथे ती मुलगी नसतेच. मग तो तेवढ्यात काय तो बॅग ठेवलेली असते त्यांनी ना, तो किडनॅपर्स घेऊन पळतात ती बॅग. तरी हे लोक पिछा करून त्या एकाला पकडतात. मग त्याच्याकडून त्यांना कळतं की एक हे मोठं रॅकेट आहे. एक अम्मा नावाची बाई आहे आणि ती ह्या छोट्या छोट्या मुलींना किडनॅप करते. तर ती अम्मा आधी याच्याकरता फेमस होती, म्हणजे पोलिसांना माहिती होतं की लहान मुलांना, पण ती कोणत्याही मुलांना पळवायची तेव्हा. आणि त्यांना काही म्हणजे असं बोट तोड, हात तोड किंवा काहीतरी असं थोडंसं किरकोळ हे करून भीक मारायला लावायची. तर ते म्हणे पण मग जर ते मुलं किडनॅप, तर 1 महिना 2 महिना 8 दिवस ते दिसायला तर पाहिजे रस्त्यावर, कोणीच दिसत नाहीये. किडनॅप झालेले सगळे टोटल गायब आणि सगळ्या मुलीच आहेत, मुलं पण नाहीये. काय आहे म्हणजे. मग ते लोक अजून थोडंसं डीप शोध घ्यायचा प्रयत्न करतात. तर ते पाठलाग करतात त्या किडनॅपर्सचा, कारण त्याच्याकडून टिप मिळालेली असते ज्याला पकडलं असतं. तर ते लोक जातात एका इंडस्ट्रीमध्ये. त्या इंडस्ट्रीमध्ये रामानुजन नावाचा व्यक्ती असतो. तर तो म्हणजे ते किडनॅपर्स तर मारले जातात. तर तो रामानुजन म्हणतो की मी तुम्हाला मदत करतो, मला ह्या लोकांचं सगळं माहिती आहे, मी लहानपणापासून या लोकांना ओळखतो असं वगैरे. म्हणजे तो मदत करायला तयार होतो. तो म्हणतो मी US हून शिकून आलोय, पण मला काही त्या याच्यात इंटरेस्ट नाही,
मला इथेच आपलं सोशल वर्क करायला बरं वाटतं. आणि मग तो म्हणतो मी तुम्हाला सगळे त्यांचे अड्डे दाखवतो. तर तो बरेचसे असे लोकांचे अड्डे दाखवतो की ज्याच्यामध्ये मुलांना पकडून ठेवलेलं असतं आणि त्यांच्याकडून असे वाईट धंदे किंवा ड्रग्सचं हे करायला रॅकेट. तर हिचा म्हणजे राणी मुखर्जीचा विश्वास बसतो इन्स्पेक्टर असते ती. तर मग पण अजूनही ती त्या अँबॅसिडरच्या मुलीचा काही पत्ताच लागत नसतो. मग आता काय करायचं? मग हे लोक म्हणतात की आता ह्या रामानुजनला आणि एक अजून पोलीस इन्स्पेक्टर असे मिळून एका ठिकाणी त्यांना म्हणजे मिळतो क्लू की त्या ठिकाणी एक त्यांनी ते नोट ट्रेस केलेले असतात. तर त्याला पकडलेलं असतं त्यांच्याकडून त्यांना हे कळतं की एकाला जुव्याची सवय आहे, तो खूप त्याला पैसे घालवतो. तर एका ठिकाणी तो जुव्याच्या अड्ड्यावर टिप मिळते त्यांना की तो मुलगा खेळतोय, पैसे लावतोय आणि तुम्ही जी सिरीज सांगितली त्या सिरीजचे पैसे त्याच्याकडे आहेत. आणि एक दोघं तिघ आहेत त्यांनी ती रूम घेतलेली आहे. मग झालं, हे लोक सगळं ठरवून तिथे अटॅक करतात. तर त्यावेळेस हा रामानुजन पण यांच्या बरोबर असतो. रामानुजनला त्यांनी बाहेर उभं केलं असतं की ॲम्ब्युलन्सच्या तिथे तू उभा राहा, समजा गरज पडली तर ॲम्ब्युलन्स इथेच असू दे. तर मग त्या ह्याच्यामध्ये गोळीबारी, मारपीट, हातापाई होते. तर त्या रूमपर्यंत ते लोक पोचतात जिथे त्या रुहानीला म्हणजे त्या मुलीला किडनॅप करून ठेवलेलं असतं. पण हे लोक पोचतो ती मेलेली असते आणि रामानुजन जोरात रडायला लागतो की सॉरी मॅडम, मी वाचवू नाही शकलो, मला थोडा यायला उशीर झाला असं वगैरे. आता हिला खूप वाईट वाटतं की आपण प्रॉमिस केलं होतं की तुमच्या मुलीला मी जिवंत तुमच्या सुपूर्द करीन त्या अँबॅसिडरला. तर ती म्हणते पण असं कसं झालं, म्हणजे इतकं आपण अगदी वेळेत थोडक्या करता की ह्यांनी कसं काय आधीच मारून टाकलं तिला, म्हणजे थोडंसं जरा शंका यायला लागते. मग तेवढ्यात तिला अजून एक ते लोक म्हणतात थोडंसं आपण या रामानुजन बद्दल माहिती काढूया. मग त्यांना रामानुजन बद्दल ही माहिती मिळते की असंच ही जी अम्मा आहे ही लहान मुलांना जे पकडायची, तर त्या याच्यामध्ये एक माणूस तिला साथ द्यायचा आणि त्यावेळेस जी मुलं पकडली असतात त्याच्यात हा रामानुजन पण असतो. तर आता जेव्हा लंगडं लुळं करायचं तर त्यावेळेस हे लोक ऑप्शन विचारायचे, हात देणार का डोळे देणार. तर हा स्वतः रामानुजन पुढे येऊन त्यांनी म्हटलं असतं हात लेलो मेरा, आणि त्याचा हात कापतात. तर ती अम्मा त्यांना तेव्हा लहानपणी विचारलं असं रामानुजनला की तू डोळे का नाही म्हणे. तो म्हणे हात एक गेला तरी म्हणे मी चालू फिरू शकतो, माझं काम करू शकतो, डोळेच गेले असते तर म्हणे मी काय केलं असतं. मग तिला म्हणजे तो डॅशिंग वाटतो. तेव्हापासून त्यांचं मायलेकांचं नातं पक्क होऊन जातं. तो म्हणतो ती त्याला भीक मागायला पाठवते, मग हात थोडासा बरा झाला की त्याला बँडेज वगैरे लावून. तर तो तिला 7,000 रुपये आणून देतो. म्हणते बापरे, इतके रुपये. ते म्हणे मी तुला आधीच सांगितलं होतं मी भीक मागणार नाही, मी चोरी करीन, डाका देईन, काही करीन, पण मी भीक मागणार नाही. मग तिला ते खूप तो इम्प्रेस होतो आणि दोघांची मग तो म्हणतो काय पाहिजे तुला सांग. तो म्हणजे मला शाळेत जायचं, शिकायचं, इथून बाहेर पडायचं. म्हणजे ठीक आहे तुला. आणि मग तिने त्याला शाळेत पाठवलेलं असतं. तो शिकतो, मोठा होऊन US ला जातो आणि तिकडनं सगळं आणि त्याचं डोकं वेगळंच चालू होतं रामानुजनचं. तो ठरवतो आणि ह्या हिचं अम्माचं लहानपणीच तिच्यावर रेप, बलात्कार सगळा झालेला असतो. तिची एक किडनी घेऊन लोकांनी विकली असते. तर त्याच्यामुळे त्या लोकांचा पोलीस आणि डॉक्टर यांचं त्याच्यावर खुन्नस असतो. तर ती म्हणे मी या सगळ्याचा बदला घेणार. आणि तिकडनं रामानुजन जेव्हा US हून आला असतो तर तो एक प्लॅन घेऊन आला असतो. त्यांनी बघितलं असतं की अशी कितीतरी रोग आहेत की ज्यांच्यावरचा इलाज नाही, आणि ज्यांचा इलाज जर आपण शोधला तर करोडो रुपये आपल्याला फॉरेनचे मिळू शकतात. मग त्याच्यातलाच एक असतो सर्व्हिक्सचा कॅन्सर. तर आता सर्व्हिक्सचा कॅन्सर कशा खूप मुलं बायांना बाळंतीण वगैरे झाल्यावर किंवा गलत लोकांशी सेक्स संबंध ठेवल्यामुळे होतो. पण मग ड्रग त्यांच्यावर काम करते नाही करत, त्याची टेस्टिंग, मग त्याच्याकरता आधी दुसरं
गिनीपिग बघा, हे करा, याच्यात वर्षानुवर्ष जाणार. पण यांना तर लगेच इन्स्टंट, म्हणजे 5-6 महिन्यात रिझल्ट पाहिजे असतात. तर मग डायरेक्ट गिनीपिगच्या जागी मुलींनाच आपण जर यूज केलं. बरं, मुली जर मोठ्या असल्या तर मग तरी थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, की म्हणजे त्यांच्यावर परत टेस्टिंग, तर त्यांचे रिझल्ट वाट बघा. तर त्याच्यापेक्षा आपण ते व्हायरस, म्हणजे ज्या ज्या लोक इन्फेक्टेड असतात सर्व्हिक्सच्या कॅन्सरने, त्याच्यापासून ते लोक तो व्हायरस आयसोलेट करतात. आणि मग तो ह्या ज्या मुली किडनॅप व्हायच्या त्यांच्यामध्ये ते इंजेक्ट करायचे. आता ज्या मुली मग लगेच काही तासांनी रिझल्ट कळायचे त्यांना. ज्या मुली पॉझिटिव्ह यायच्या त्या त्यांच्या उपयोगाच्या नाही, कारण काही दिवसांनी त्या मरून जाणार आहे सर्व्हिक्सच्या कॅन्सरने. ज्या मुली निगेटिव्ह व्हायच्या त्या त्यांच्या कामाच्या असायच्या. आणि मग त्यांचं ब्लड, त्यांचं सिरम काढून त्याच्यापासून मेडिसिन तयार करायचं. त्याच्यामुळे ज्या मुलींना ते किडनॅप करायचे त्यांना आधी ते इंजेक्ट करायचे, त्याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह करून त्यांचं सॅग्रिगेशन व्हायचं. तर अशाच प्रकारची एक मुलगी त्यांना परत, तर ह्याच्यातही मग ह्या दोघींना जेव्हा किडनॅप केलं असतं तर नेमकी ही पॉझिटिव्ह निघाली असते, जी याची अँबॅसिडरची मुलगी असते, आणि या नोकराची मुलगी निगेटिव्ह. तर आता ती तर पैशांकरता तिला ठेवलं असतं एवढे दिवस जिवंत, पण मग शेवटी ती हा मारतोच रामानुजन, तिला काही कामाचीच नसते, त्याच्यामुळे त्यांनी त्या खोलीतच मारून टाकलं असतं तिला. आणि आता ही छोटीला त्यांनी ठेवलं असतं तिच्यापासून लस तयार करण्याकरता. ह्या सगळ्या याच्यामध्ये तो म्हातारा जो आधी आम्हाला असिस्ट करत असतो तर तो सापडतो यांना. आणि मग तो सांगतो, पण म्हणे मला माहित नाही ते दोघं मिळून काय करतात ते, पण मोठं काहीतरी करतात ते. कारण जसाच रामानुजन हात आलाय तिकडनं, दोघांचं जमलंय, मला त्यांनी बाजूला केलंय, त्याच्यामुळे मला काहीच माहित नाही. तरीही पकडून त्याला जेलमध्ये ठेवतात. तर आता जेलमध्ये ठेवल्यावर पोलीस ऑफिसर भरपूर करप्ट असतात. तर कोणीतरी त्याचे, म्हणजे तो घाबरतो जेव्हा नाही, आता हिला मग ते कळतच ना की ह्याच्यापासून रामानुजन आणि हे आहे. आता रामानुजन आणि अम्माचं रिलेशन आहे हे कसं प्रूव्ह करायचं, म्हणून ती खोटच फोन करते रामानुजनला की काही मुलींचा, अम्माच्या मुलींचा अड्ड्याचा पत्ता लागला, आम्ही रेड घालणार आहे, तर तुम्ही पण या तिथेच. तर हा निघतो आणि अम्माला सांगायला जातो, म्हणजे तिचा तोच प्लॅन असतो. आणि मग ते दोघांना रेड हँड पकडतात आणि पोलीस स्टेशनमध्ये आणतात. तर पोलीस स्टेशनमध्ये जसंच हा बघतो तर हा स्वतःची नस कापून घेतो, आणि त्याला माहिती असतं की हे लोक हे आपल्याला आता जिवंत सोडणार नाही. मग जे पोलीस ऑफिसर्स असतात सिनियर, ते राणीवर चिडतात. ते म्हणतात तू का पकडलंय रामानुजनला, कारण तो रिनाऊंड एनजीओ वगैरे वाला असतो त्याच्या, पण नुसतं तो आम्हा बरोबर सापडला म्हणून काय आता म्हणे त्यांनी सोडून दे वगैरे, आणि तू आता सस्पेंडेड आहे वगैरे असं तिला काय म्हणतो, तुम्हाला असू दे. मग ती, आणि मग ती हिला तिची जी एक असते मुलगी फातिमा म्हणून पोलीस इन्स्पेक्टर, तिला सांगते की तू रामानुजनचा भरोसा जिंक, तू त्याला हे कर की मी तिला सोडवते तुझ्या अम्माला पोलीस कस्टडीमधून, म्हणजे मग तो तुला काही काही सिक्रेट्स सांगेल. आणि तसंच होत होतं, ती अम्माला सोडवते, त्याला सांगते, तर तो पण म्हणतो मी माझ्या शब्दाला पक्का आहे, तुला जे पाहिजे ते मी देईन. आणि मग तो पोलीस कडनं परमिशन घेतो की मला कोलंबोला जायचंय, काम आहे, आणि तो जातो. अम्मा पण शिकली त्या मुलींना घेऊन सगळ्यांना, त्यांच्याबरोबर ही फातिमा पण असते. तर तिला सगळ्या टिप्स मिळतच असतात राणी मुखर्जीला फातिमाकडून. आणि मग हे लोक सगळे, म्हणजे तो तिथे हॉस्पिटलमध्ये असतोच, आणि मग तिथे दाखवतो अम्माला आणि फातिमाला की हे बाई ह्या सगळ्या मुली आहेत. आणि मग तिथे तो सगळं सांगतो की मी काय करतो या मुलींना हे करून वगैरे. मग झालं, मग राणी मुखर्जी पण तिथे पोहोचते. झालं, पुन्हा तिथे मग घमासान लढाई येते. तर हा म्हणतो की ही आम्हाला तिथून किडनॅप करते, आणि आपल्या, म्हणजे रस्त्यातनं जेव्हा दोघी येत असतात, परत जात असतात, तेव्हा ती आम्हाला आपल्या राणी मुखर्जी आपल्या कस्टडीमध्ये घेते.
आणि मग याला रामानुजनला फोन करते की तुझे आता दिवस संपले आहेत, तू जोपर्यंत सगळ्या मुलींना परत देत नाहीस तोपर्यंत तुला ही मिळणार नाही. पण त्या माराकाटीमध्ये हिला गोळी लागते, अम्माला. ती मरते. आता म्हणे अम्मा तर ह्याला जिवंत द्यायची, मग ते लोक नुसतंच असं नाटक, तिला व्हीलचेअरवर बसवून गळ्यात पट्टा बिट्टा बांधून किती तिला आम्ही गुंगीचं औषध दिलं आणि त्या मुलींना एक्सचेंज करायला आणतात. पण मग तिथे ते पितळ उघडं पडतं की एक्सचेंज करताना की ती मेलेली आहे. पण मग हिने, राणी मुखर्जीनी तिच्याच पोटाला बॉम्ब पण हे केलेला असतो, तो लगेच ती ऍक्टिव्हेट करते त्याला आणि ब्लास्ट होतो. मॅक्झिमम लोक मरतात, हाही पुष्कळ घायाळ होतो वगैरे, पुष्कळ पुन्हा मारापिटी होते, सगळं होतं. पण मग ती म्हणते तुला इतकं मी इझी मरण देणार नाहीये, तू ह्या मुलींना जसा त्रास दिलाय, जितकं छळलंय, मी पण तुला तेवढंच छळणार. आणि ती पण त्याला इंजेक्ट करते तो व्हायरस आणि म्हणते आता तू मरणार. ते पण मग दाखवलं की खूप वर्ष झाली तो एकदम जर्जर झालेला आहे अंथरुणावर आणि आता काही तासांचंच सुटते. आणि पोलिसचं खातं मग परत तिच्या कामाकरता जेव्हा अम्मा पकडली जाते, रामानुजन पकडला जातो, तेव्हा त्यांना परत तिला बोलवतात आणि तिथं सन्मानाने तिला सगळं तिचं पद देतात आणि फ्री हँड देतात की ठीक आहे, तू तुझी टीम बनव आणि तू तुझ्या पद्धतीने काम कर. तर ती मग शेवटी रामानुजनला थँक्स म्हणायला जाते, तुझ्यामुळे मला इंडिपेंडंट काम करायचं हे मिळालं आणि मी आता माझी टीम वर्क आहे. तुला जसं वाटतं ना की तुझ्यासारखे खूप जण आहेत, तसंच आमच्यासारखे पण या जगात पुष्कळ आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जरी वाईट केलं तरी आम्ही आहोत. आणि मग ही छोटी जी त्या याची म्हणजे आता सगळ्याच मुली फ्री झालेल्या असतात, त्याच्यामुळे हिला पण अँबॅसिडरच्या कडे काम करणाऱ्या मुलगी पण मिळून जाते. आणि अँबॅसिडर म्हणतो माझी मुलगी तुम्ही गेली तर गेली, पण मला इतर म्हणजे तो चांगला असतो, तो म्हणतो मी मदत करतो सगळ्यांना हे करण्यामध्ये, रेस्क्यू करण्यात. आणि मग तो आला असतो कोलंबोला, तिथे एम्बॅसीमध्ये बोलणं हे ते करणं सगळं तो करतो आणि त्यामुळे या लोकांना चांगला सक्सेस मिळतो. तर छान आहे ओव्हरऑल सिनेमा. आणि एक नवीनच जरा एक कॉन्सेप्ट घेतलेला आहे, छान डेव्हलप केलं.